लई जबरा शाहीर है. हा, त्याला एकदम तांब्यात ठेवायचा. तांब्यात नाही, ताब्यात ताब्यात ठेवायचा. हा काय? अहो कसं ठेवणार? रातच्या रात थिएटरात झोपतात, तिथे त्यांना मच्छर चावतात, त्यामुळे झोपच येत नाही. जाभन, एवढा मोठा शाहीर आम्ही असताना थिएटरात झोपतो, मग तिथं त्याला मच्छर चावतात. भय आम्ही असताना. हो झोपतो. आम्ही असताना. हो हो तुम्ही असताना. मालक, यांना आमच्या खोलीवर मुक्कामाला आणू का? उद्यापासना कशाला? आजपासना. शाहीर, आजपासना तुमचा मुक्काम पवळाच्या खोलीवर. पण मागणं काय बाय बोलायचं नाही बरं का? आता तुझ्या इच्छेविरुद्ध आम्ही कधी वागलोय का? मालक, तुम्ही की नाही लई चांगला व्हायचं बघा. काय सावकार, फुटला काय? फुटला नवा धुमारा? हे घ्या. मास्तर, तुम्ही असा खटाळपणा का हो करता? खटाळपणा? मी? नाहीतर काय, आता ते धुमारा तुम्हाला फोडायच हवा होता. त्या दिवशी समजा पब्लिक सामने माझं कॅस धरलं. मग आणखी काय करायला हवं होतं? मास्तर, मारी ना मी. पवळे, तुझा हात माझ्या हाती असा असते. कुबेराचं धन आणून तुझ्या पायाशी होते. बाबू, मग हातच कशा पाई? अख्खी पवळाच घ्या की. घेईन की, पण त्याआधी अख्खी मुंबई तुला खरेदी करून देईन. देशील र बाबा, देशील. समधी मम्मी खरेदी करून देशील. पण तुम्ही ठेवणार कुठं? अगं बँकेत. बँकेत? आणि मम्मी? अरे बाबा, मम्मी लई मोठी आहे, ती बँकेत कशी राहणार? ती बघती मम्मी. मंडळी, या बाणगंगेकडे पाहताना मनाचा वारू हजारो वर्ष ओलांडून अकस्मात पुराण काळात शिरतो. पट्ट आत्ता कुठे गंगा किनारी आर्यांनी वसाहत वसवली. कानात घुमू लागतात त्यांच्या उषा सुक्तांचे उद्घोष आणि आपोआप ओठावाटे शब्द उमटतात, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. मल्हारराव, स्वारी रंगात आली. या पेटवून आणा. या बाबूराव, या. वाह, क्या बात है. पाहिले काय? अहो पाहिले काय? अहो सारे आयुष्य गेले ह्या बाणगंगेच्या काठी. गेले त्यात पाहायचं काय? अहो पण आर्यांची आठवण झाली नाही. उषा सुक्त आठवली नाही. मूर्ख. हे का हो मास्तर, मी तिथे तालीम करते आणि तुम्ही इथे गांजा वाढताय. अगं या गांजाची करामत तुला माहित नाही. ये 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 इकडे ये. ये ये बैस इकडे ये ये. बोला. अगं दिवसभर राबून परमेश्वरानं सूर्य बनवला. रात्र झाली, बिचारा थकून गेला आणि त्या नशेत चंद्र बनवला. काय वकील साहेब? अरे म्हणून तर सूर्याला दिशा आहे, चंद्राला नशा आहे. सूर्य तनापर्यंत पोचतो तर चंद्र मनापर्यंत पोचतो. सूर्याला डंख आहे तर चंद्राला राडी पंख आहे. लई गवा. वाह 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 बाबूराव, શું વાત છે તમે. વાહ વાહ, તમે તો શીઘ્ર કવિ છો. હા
हेच धून मंदी, हेच नशे मंदी एक कवन करेल तर पवळाबाईचा साडीचा साला 535 न बिल घेतला. 535 न बिल हसता हसता फाडून टाकेल. आणि बापूराव डोळ्यामध्ये पाणी बी नाही आणेल. हा करेल कवन करेल चोकस. हा च्या भन शाहीर होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. आपण बी लावलं हे पणाला. भय मास्तर होऊन जाऊ द्या. होऊन जाऊ दे. नाचणार भय इथं भय हत्त. वा होऊन जाऊ दे. वा. नको तुझं पान, खावा ना. नको तुझं पान, अहो, खावा ना. नको तुझं पान. अहो, नाराज कशा पायी होताय? अगं तिकडं ती भर पब्लिक सामनी त्याच्या संग दह्या दुधाच्या हंड्या पडते, हंड्या पडते, हंड्या पडते. ते तुला दिसत नाही. नको तुझं पान, खावा ना. नको तुझं पान, अहो, खावा ना. नको तुझं पान. आम्हाला तुझं पान नको. हे काय पान आहे? माल इड्याची खुमारी कशात असते? तुझ्या आयडियाची तुझ्या डॅची कुमारी आमासी न ग. तुला तिच्यावर नजर ठेवायला सांगितलं, होय. ते राहिलं बाजूला. आता गावी जाऊन 6 महिने कोर्ट कचेरी आम्ही कुणाच्या जीवावर करणार? तुझ्याच ना. आओ उठा. हा. या इकडे या. काय नशीब आहे आपलं. छी. माल इड्याची खुमारी कशात असते? कशात? आव काठात आणि चुड्यात. आता पान खायचं म्हटलं कडू लागणारच. लागणार. जिभेला चुन्याचा चटका बसणार. तक्रार करण्यापरीस लवंग घट्ट करा घट्ट. इडा तुमचाच आहे. त्या इड्याची. आम्ही नाही येणार. अरे चल की. नाही येणार म्हणलं ना. बरं बाबा आमचं चुकलं. हा का भजी का भजी? हट, नका आम्हाला भजी. अरे आम्ही तुमच्याशी बोलणारच नाही. काय झालं? तुम्ही आमच्या चुगल्या करता. हा? त्या आत्याबाई जवळ. आत्या अरे तिचं काय ऐकतीस तू? 12 गावचं पाणी प्यायलेली टवळी आहे ती. हा 12 गावचं आणि तुमचं गाव कंच. बोला की 12व का पहिलं? पहिलं का 12व? बोला की आता बोला की काय? नका आम्हाला. किशू खा. हट्ट नका आम्हाला. हे कशा? नका म्हणलं ना. नका नका. अरे द्या आणि तुम्ही बी खा. आता मला सांगा, ते दया दुधाचं गाणं ते म्हणताना त्यानं तिच्या संगती अंग लगट केली का नाही? ते आमच्या ध्यानातच नाही आलं. केली केली केलेला केली. म्हणजे खुट्टा. खुट्टा पर तो फुटा काढायचा कसा? काढायचा कसा? तुझी धनरेषा वंगाळ आहे. रेषावंगा आहे पण धन खिशात आहे. टपलाय माझ्या पैशावर टपलाय. पण बंगला पण खुट्टा काढायचा कसा? खुट्टा काढायचा कसा? आता खुट्टा काढायचा कसा? अरे पण पुढं बोल की. हा बोलतो बोलतो. तर मोरल्या आठवड्यात तुम्ही गावाला जाणार आहे. आता ते ठाव आहे पर खूप काक. काक काक म्हणजे खुटा काढायचा कसा? हा काक. हो आलेले शास्त्री. तो खुकाक हा कवापासून झाला? अहो त्याला ताब्यात घ्या. त्याला तिच्यावर नजर ठेवायला सांगा. म्हणजे आपल्याला त्यांची बित्तम बातमी कळेल. खुका कुठं काढला?
काय रे मारेन धरून चल. अहो बापूरावांना कोल्हापूर दरबारचे आमंत्रण आले. आलं हो येणारच. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाहिरांना विकायला काढलाय त्यांनी. अहो अगदी 12च्या भावात. या. नमस्कार. अहो लेखणी जादू आहे त्यांच्या. हो ना. त्यांची कवन ऐकून कान तृप्त होतात. परवा ऐकले आम्ही. शांत चित्रा वाणी मी रात्र झाली वैरिणी. शांत चित्रा वाणी मी रात्र झाली वैरिणी. वा वा वा. शब्द कसे नेमके पडतात त्यांचे. हो पण याच जादूने पवळावर भुरळ घातले त्याने. पण लेले शास्त्री अहो पण जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा शोभतो हो. छे 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 छे. अहो तो ब्राह्मण ती महार हे जमायचे कसे. का अहो कागद पांढरा शाही काळी यांचं कसं जमत आलं युगानुयुग. वा 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 शास्त्री वा 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 वा. अहो पण मी म्हणतो आजकाल तो तिच्याकडे राहतो तिच्या बरोबर हिंडतो तिच्या बरोबर खातो पितो हा भ्रष्टाचार नव्हे. हरिओम हरिओम हरिओम. लेले शास्त्री माणूस आपला आहे जरा दबानं घ्या. हा? हरिओम हरिओम.